नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएच न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलो तो म्हणजे असा. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन पुकारलेले आणि मराठा समाजाच्या आंदोलनाचा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील लाखोंच्या नव्हे तर करोडोंच्या मराठा समाजाला सोबत घेऊन मुंबईमध्ये दाखल होत आहेत, आमरण उपोषण करतायत आणि यासाठी सरकारच्या वतीनं सुद्धा हे आंदोलन मुंबईपर्यंत पोहोचू नये आणि मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी हालचाली वाढलेल्या आहेत. विशेष म्हणजे बच्चू कडू जे की आमदार आहेत अचलपूरचे, त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. त्या संदर्भात त्यांनी सुद्धा शासनाच्या वतीनं काही तडजोडीची भूमिकाही मांडलेली आहे. परंतु मित्रांनो, मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण द्यावं ही मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती आता जवळपास पूर्ण होताना दिसते. कारण राज्यामध्ये 56 लाख मराठ्यांच्या कुणबीमधून नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या 56 लाखांच्या जर आपण पटीमध्ये गेलो तर त्यांच्या कुटुंबातल्या अनेकांना ते प्रमाणपत्र मिळणार आहेत. जवळपास 1.5 ते 2 कोटी लोकांना मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळून ते ओबीसी मध्ये त्यांचा समावेश होणार आहे आणि हे अगदी कायद्यानं होतंय हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. परंतु मराठा समाजाला सरसकट कुणबीचं आरक्षण द्यावं आणि जे घटनेमध्ये किंवा तडजोडीमध्ये जे ठरलं होतं त्या पद्धतीनं 4 शब्द सगळे सोयरे आणि इतर 3 शब्द हे आपण त्या ठरावामध्ये घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मनोज जरांगे पाटलांची त्या ठिकाणी मागणी आहे. सरकारही त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसतंय. परंतु मित्रांनो, महत्वाचा भाग असा आहे की गेल्या 5-7 महिन्यापासून जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे हा तेवत ठेवलेला आहे, पेटून ठेवलेला आहे आणि विशेष म्हणजे गाव पातळीपर्यंत आजही ते फिरतायत, लोकांच्या भेटी घेत आहेत आणि मुंबईला आंदोलनात चला असं आवाहनही ते करतायत आणि या लढ्याला आता यश येत आहे. जर मराठा समाज हा कुणबीमध्ये जर सरसकट गेला किंवा 56 लाखाच्या पटीमधल्या लोकांना जरी कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं आणि त्यांना आरक्षण मिळालं तर याचं पूर्ण श्रेय हे मनोज जरांगे पाटील यांना जात आहे. आजही मराठा समाजामध्ये जरांगे पाटील यांच्या शब्दाला किंमत आहे आणि हीच किंमत भविष्यात सुद्धा त्यांच्या शब्दाला राहील अशी भीती राज्यकर्त्यांना वाटू लागलेली आहे. मग सगळे राजकीय पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील किंवा पदाधिकारी असतील, यांना एकच भीती आहे की मनोज जरांगे पाटील या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये नेमकी काय भूमिका घेत आहेत आणि मराठा समाजाला कोणत्या दिशेला ते वळवतायत त्यावरच त्यांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. अनेकांची आमदारकी खासदारकी सुद्धा त्यावरच अवलंबून राहणार आहे. मित्रांनो, मी हे आवर्जून सांगतोय की जर आपल्या शब्दाला कोणी किंमत देत नसेल, मान देत नसेल आणि त्याच्या शब्दाला किंमत आणि मान देऊन समाज जर फिरत असेल तर राज्यकर्त्यांना त्याची भीती असते आणि अशा माणसाला त्या ठिकाणी राजकारणात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, थांबवायचं काम हे राजकारण्यांकडून होत असतं. याचे अनेक दाखले आणि पुरावे आपल्याकडे आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी एक उंची गाठलेली आहे आणि त्यांच्या शब्दावर समाज फिरला जातोय. त्यांच्या शब्दावर राजकारण या पुढच्या काळामध्ये घडेल अशी भीती वाटत असल्यामुळे आता मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला जरी आरक्षण न्याय मिळत असला तरी आता मनोज जरांगे पाटलांच्या बदनामीचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये आखलं जातंय याचे संकेत आपल्याला मिळत आहेत. कारण अनेक जण मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा खराब कशी होईल, त्यांची इमेज डॅमेज कशी होईल आणि त्यांच्यावर मराठा समाजाचा जो विश्वास आहे त्याला तडे कसे जातील यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. यामध्ये अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, सामाजिक काही आहेत, काही जातीच्या काही संघटनेचे पदाधिकारी आहेत, काही पत्रकारांमध्ये गुंतलेले सामाजिक पदाधिकारी आहेत. या वेगवेगळ्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा खराब करण्याच्या तयारीत आहेत. विशेषतः मनोज जरांगे पाटील यांची बदनामी कशी होईल आणि समाज त्यांच्यापासून बाजूला जाऊन समाजामध्ये दुफळी कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न केल्या जात आहेत आणि या पुढच्या काळामध्ये त्याची गती वाढेल असंही आपल्याला या ठिकाणी वाटतंय. कारण आता संकेत काय मिळतील की जरांगे पाटील कुणाला तरी गुप्त भेटले किंवा जरांगे पाटलांना कोणीतरी काही पैसे दिले किंवा जरांगे पाटील आंदोलनाची दिशा का वाढवतायत, आंदोलनाची वेळ का सरकारला वाढवून देत आहेत, असे एक ना अनेक प्रश्न काही लोक जाणीवपूर्वक समाजामध्ये चर्चा घडून आणतायत जेणेकरून जरांगे पाटील यांची जी उंची वाढलेली आहे ती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. आपण मागेही पाहिलं होतं की छगनराव भुजबळ हे जाहीर सभेमध्ये बोलले होते की मनोज जरांगे पाटील हे दारू पितायत, त्यानंतर ते सासरवाडीत पडतायत, सासऱ्याचे तुकडे मोडतायत, त्यांचं शिक्षणच 4थी पास आहे, त्यांना काही कळत नाही, अशा पद्धतीची वक्तव्य करून जरांगे पाटलांची प्रतिमा आणि त्यांची जी इमेज आहे हे खराब करण्याचा, डॅमेज करण्याचा प्रयत्न छगनराव भुजबळ यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी केला. परंतु त्याचा उद्रेक उलटा झाला. मराठा समाज पेटून उठला, एका ताकदीनं कामाला लागला आणि छगनराव भुजबळ यांच्याच विरोधात तो आक्रमक झाला. हे चित्र आपण पाहिलेले आहे आणि म्हणून आता जे या पुढचं काम समाजामध्ये केलं जाईल ज्याची आपल्याला भीती आणि शंका वाटते किंवा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा शंका वाटते
की जरांगे पाटलांना मराठा समाजाच्या आरक्षणाचं श्रेय जाऊ नये, त्यांना क्रेडिट जाऊ नये आणि भविष्यात हा समाज त्यांच्या शब्दावर राजकारण्यांना मतदान करताना विचार करू नये, यासाठी इमेजेस जरांगे पाटलांची जर आपण डॅमेज केली, खराब केली, तर त्यांच्या शब्दाला किंमत राहणार नाही. आणि म्हणून जरांगे पाटलांची ही सामाजिक उंची कमी करण्यासाठी त्यांच्या बदनामीचं षडयंत्र या पुढच्या काळामध्ये होईल असं माझं मत आहे आणि माझ्यासोबत असलेल्या तज्ज्ञ टीमचं सुद्धा मत आहे. मित्रांनो, जरांगे पाटलांची इमेज तर खराब करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, परंतु तो कुठेही यशस्वी झाला नाही. भले बीडमध्ये काही बंगले घरं जळाले असतील, नेत्यांच्या काही गाड्याही जळाल्या असतील, काही रस्ता रोको आंदोलन झाले, कुठे दगडफेकही झाली, परंतु यापासून जरांगे पाटील यांनी हात झटकलेले. आपण याचं समर्थन करत नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. शांततेच्या मार्गाने आपण युद्ध लढणार आहोत आणि जिंकणार आहोत, या वाक्यावर जरांगे पाटील हे ठाम आहेत. आणि म्हणूनच समाज त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू नये. ते सर्वांशी बोलताना ऑनलाईन मध्ये बोलतायत, थेट बोलतायत, समोर लोक असताना ते कुठलीही प्रतिक्रिया देत आहेत आणि विशेषतः कुणाशीही चर्चा करताना कान गोष्टी न करता, चार भिंतीच्या आत न बोलता थेट स्टेजवरून इन कॅमेरा ते बोलतायत, हे आपण सातत्यानं पाहतोय आणि म्हणूनच त्यांच्यावर विश्वास या ठिकाणी बसतोय. मित्रांनो, जरांगे पाटलांना DS न्यूजनं किंवा मी अनेक वेळा कव्हर केले, अनेक त्यांच्या सभेला, त्यांच्या बैठकाला, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सला आपण गेलेलो, त्यांच्याशी चर्चा केली. अनेक प्रश्न आपणही त्यांना विचारून पाहिले. कुठं ते अडकतायत का, कुठं त्यांची दुटप्पी भूमिका दिसते का, हे सुद्धा तपासण्याचा प्रयत्न मीच नाही तर अनेक चॅनलच्या प्रतिनिधीनं, प्रेस मीडियाच्या प्रतिनिधीनं सातत्यानं केलाय. परंतु जरांगे पाटील हे पारदर्शक व्यक्तिमत्व आहे आणि समाजासाठीच ते लढतायत, समाजाला विचारूनच ते निर्णय घेत आहेत, हे आपल्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. आणि जरांगे पाटलांनी घरावर तुळशीपत्र ठेवून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जी भूमिका घेतलेली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आज लाखोच्या जनसमुदायामध्ये कुठलंही सेक्युरिटी नसताना ते थेट घुसतायत. विशेषतः एका सभेमध्ये तर त्यांच्या पायावर अनेकांचे पाय पडल्यानं त्यांच्या एका पायाला जखम झालेली आहे. ते आजही लंगडत चालतायत, हेही आपण पाहतोय. समाजाच्या दृष्टीनं कोणीही राज्य सरकारचं मंत्रिमंडळ, मग मंत्री असतील, कॅबिनेट मंत्री असतील किंवा सेवानिवृत्त जज असतील, कुठलंही शिष्टमंडळ आलं तरी ते भाऊक होत नाहीत किंवा भावनिक होऊन कुठला निर्णय घेत नाहीत. समाजाशी चर्चा करतायत आणि समाजाच्या हिताचे निर्णय काय आहेत त्याच्यावर ते ठामपणे राहतायत, भक्कमपणे आपली बाजू मांडतायत. आणि असं असेल तरच हाच शब्द ते वापरतायत. आता केवळ गप्पा, चर्चा आणि भेटी ह्या नकोय. आता मराठा समाजाच्या कुणबीच्या संदर्भात अध्यादेश काढा, तुम्ही निर्णय घ्या आणि तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्या, ही भूमिका ते सातत्यानं ठामपणे सरकारला त्या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणून जरांगे पाटलांचं आणि परिणामी मराठा समाजाचं हे आंदोलन सरकारला सुद्धा मोडीत काढणं हे शक्य होत नाहीये, अडचणीचं ठरतंय. अनेक आश्वासनं देऊन झालेत, अनेक प्रलोभनं देऊन झालेली आहेत, परंतु जरांगे पाटील कुणाच्याही हाती लागत नाहीयेत. जरांगे पाटील कुठलीही तडजोड करायला तयार नाहीत. 2 पावलं सुद्धा जरांगे पाटील मागे सरकायला तयार नाहीयेत. आणि त्यामुळंच मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो यावेळेस निकाली लागेल असं चित्र या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. आणि मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय जरांगे पाटील स्वस्थ बसतील असंही वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट ते ठामपणे सांगतायत, एक तर मनोज जरांगे पाटील यांची अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल. मित्रांनो, या वाक्यामध्ये खूप मोठा दम आहे, खूप मोठा ताकद आहे, खूप मोठं गांभीर्य दडलेलं आहे. कारण जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी माझा प्राणत्याग करेल असा स्पष्ट इशारा जरांगे पाटलांनी या वाक्यातून दिलेला आहे. कारण जरांगे पाटलांची अंत्ययात्रा निघेल नसता मराठा समाजाची विजयी यात्रा निघेल. या 2 वाक्यामध्ये सरकार अडचणीत आलेलं आहे. आणि त्यामुळे सरकारला जरांगे पाटलांना वाचवायचं असेल तर तमाम लाखो कोटी मराठा समाजाला वाचवायचं असेल तर आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागेल, हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. मित्रांनो, हा मला मुद्दा महत्वाचा वाटला की जरांगे पाटलांच्या बदनामीचं षडयंत्र हे या पुढच्या काळामध्ये होईल असं माझं मत आहे. आपल्याला काय वाटतं आपण लाईक आणि कॉमेंट्स करून आपली प्रतिक्रिया द्या. कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.